MST-CET 2026-27 तर PCB ग्रुपचे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झालेले आहे। PCBचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे? सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर बघू शकता CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो तुम्ही फॉर्म फिलअप करताना ईमेल आय डी यूज केलेला आहे तो ईमेल आय डी आणि तुम्ही फॉर्म फिलअप करताना जो पासवर्ड सेट केलेला होता तो पासवर्ड, तर ईमेल आय डी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा। साइन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। समजा कोणाकडे जर पासवर्ड नसेल, फॉरगेट पासवर्डमधून आणि जन्मतारीख टाकून तुम्ही तुमचा पासवर्डसुद्धा सेट करू शकता। साइन इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये आले की बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन आहे जे म्हणजे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांनी PCB ग्रुपचा फॉर्म फिलअप केलेला असेल त्यांना अशा प्रकारे ऑप्शन आलेलं असेल आणि PCMचे हॉल तिकीट तर या अगोदरच विद्यार्थ्यांनी डाउनलोडसुद्धा केलेलं आहे। तर PCB ग्रुपवाले विद्यार्थी इथे गेट हॉल तिकीटचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करणार। क्लिक केल्यानंतर बघू शकता डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे, ॲप्लिकेशन नंबर, तुमचे नाव आणि डाउनलोडचं ऑप्शन। तर इथे जो ॲरो दिलेला आहे या ॲरोला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे जेही ॲडमिट कार्ड आहे हे डाउनलोड करू शकता। तर बघू शकता तुमचे हॉल तिकीट अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होणार आणि यामध्ये तुम्हाला जे तुमचे सेंटर आहे हे सेंटर 17 तारखेला उपलब्ध करून देण्यात येणार। तर ही तुमची पहिली हॉल तिकीट म्हणजे सिटी इंटिमेशन आहे। यानंतर तुम्हाला पेपरच्या 4 दिवस अगोदर तुमची फायनल हॉल तिकीट सेम प्रोसेसनी डाउनलोड करायची आहे। तर त्या डाउनलोड हॉल तिकीटमध्ये तुम्हाला सेंटरचे नाव हे संपूर्णपणे दिसून पडणार आहे आणि त्या सेंटरला तुमची एक्झाम होणार। तर या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला एक्झाम डेट, त्यानंतर एक्झाम सिटी संपूर्ण माहिती तुमच्या हॉल तिकीटवर उपलब्ध केलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी PCB ग्रुपचा फॉर्म भरलेला असेल त्यांनी लवकरात लवकर आपले हॉल तिकीट डाउनलोड करून आपली सिटी कोणती मिळाली आहे चेक करा आणि फायनल हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची किंवा काही अडचणी असेल त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।